तर आत्ताच एक कॉल येऊन गेला की घरात साप आहे, करून बघूया चला. सगळा बाहेर होता. आता तिकडनं मी बॅटरी मधली कडक जाऊन ना खळा आहे का बाहेर? हा तू काय करतोय सांग फक्त. मी पकडतो, तुम्ही जावा बाहेर. मी याला भिवून तर बघू शकता इथे एक मुलगी शेण चारवत होती आणि इथेच घरामध्ये तिला साप दिसलाय. कुठे बघून बसलाय बघा. शेण तरी उचलायचं नाही. एक इकडनं आला. चला या. तर महाराष्ट्रातील विषारी सापांपैकी हा एक साप आहे, इंडियन कोब्रा. या सापाची लांबी साधारण 1 ते 1.5 मीटरपर्यंत किंवा काही नाग 2 मीटरपर्यंत वाढू शकतात. या सापाचा स्वभाव असा आहे की शक्यता माणसांपासून दूर राहतो, धोका वाटल्यास फणा काढून इशारा देतो आणि शेवटी पर्याय म्हणून दंश करतो. भारतीय नाग अत्यंत विषारी आहे. दंश झाल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात जाणे आवश्यक आहे. घरगुती उपाय कोणी करू नये. नागाच्या एका चाव्यामध्ये 170 ते 250 मिलीग्राम विष असतं. नागाचं विष न्यूरोटॉक्सिक पॉयझन म्हणून ओळखलं जातं. पांडुरंग. तर नमस्कार मित्रांनो, एक संजय कुळे यांच्या घरी आम्ही नाग रेस्क्यू केलाय. तर आता आम्ही त्याला रिलीज करतो. या लागत नाही त्याच्यावर हे येत आहे मास्क. अशा आणखी सापांविषयी माहितीपूर्ण कंटेंट पाहण्यासाठी लाईक करा, फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.